येड्या एक काम कर, तिथं परत चल, ते विहिरीचा फोटो काढला पाहिजे. चल चल की हे पूर्ण केलं 7 लाख वाकडे तिकडे गेले तर कसं झालं. हे आहे छोटेस तोरणा किल्ल्याकडे जाते. तोरणा किल्ल्याचा आनंदी क्षण म्हणजे आग्र्यावरून जेव्हा शिवाजी महाराज सुटले तेव्हा पहिल्यांदाच हे तोरणा किल्ल्यावर आले आणि याच तोरणा किल्ल्याने त्यांचे स्वागत केले. अशा प्रकारे ही जंगली वाट आहे. हे मित्र चालत आहेत. सहकारी मित्र परिवार. तोरणागडावर असलेल्या भव्य अशा फुलबागा, जंगली फुलं, अशा प्रकारचे भव्य लहान तुटतोय ना हा गड लक्षात घे. विनू मला पण घे ना. गेले का असं नाही. आपण गड जिंकूया. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांची घोषणा देत आमचे मावळे गडावर चढत आहेत. सरकार ग्रुपचे मावळे आणि कोयना विभागातील आणि युवा संग्राम प्रतिष्ठानचे ही मावळे गड चढत आहेत. तर सरकार ग्रुपने चढलेला हा तिसरा किल्ला, पहिला म्हणजे सिंहगड, दुसरा राजगड आणि हा पुण्यातील हा तिसरा म्हणजे तोरणागड. चला गड चढूया. आणि याच्यानंतर आमचे पुढचे ध्येय आहे पुरंदरगड. तसं हा तोरणागडला जो धरणाच्या वरच्या बाजूला आहे हा तो आमचे एक मावळे युवराज लाड पुढे चाललेले आहेत आणि ते हात वर करून बघत आहेत. तर सर्व पर्वतरांगा दिसत आहेत. हा तोरणा किल्ला जो प्रसिद्ध असलेला सह्याद्रीच्या पर्वतामध्ये असलेला हा किल्ला आपण पाहत आहात. लय पण थकल्या आणि करू नको जा. आमचा मावळा तोरणा किल्ल्याचे प्रचंड असं असणारा चढाई करताना दिसत आहे आपल्याला. हा पहा दिसत आहे तुम्हाला. हा दुसरा मावळा निघालेला आहे. चला अवघड असा रस्ता, त्यावरून चाललेले आमचे सहकारी मित्र सहकार ग्रुप कोयनानगर चे 2 सदस्य निघालेले आहेत. हे जाळा काढ आमचा. आम्ही अर्धा किल्ला स्टॉप करतो. हा चलो अशा प्रकारे पुण्यातील सर्वात मोठा
पुण्यातील सर्वात उंच गड, तिथे आमचे मावळे चढत आहेत. आणि इथे तोरणा गडाला उत्कृष्ट असे रेलिंग केलेले आहे, त्यामुळे चढण्यासाठी सोपे झालेले आहे. आणि सर्वात अवघड अशी चढण आमचे मावळे चढत आहेत. सरकार ग्रुप अँड युवा संग्राम प्रतिष्ठान. हा तोरणा किल्ल्यातील डोंगरे भाग. इथून शिवप्रेमी आणि गडाचे प्रेमी वर चढताना दिसतात. आमच्या ग्रुपचे मेंबर विनायक निंबाळकर हे पण गड चढून थकलेले आहेत, ते चढतात. आणि आमचा मित्रपरिवार एका हातात कपडे सांभाळताना आणि एका हातात फोटो काढताना त्यांची नेहमीच एक घोषणा राहिलेली आहे, तुम लढो हम कपडे सांभाळते. तुम लढो हम कपडे सांभाळ. हा गडाचा पायथ्याच्या भागापासूनची उंच. कडी कपारीतून ही वाट आणि आमचा मित्र ओ बेबी. आणि तोरणा गडावर चढताना हा अवघड असा रस्ता, पायवाट. वा, तू तो स्पॉटला येऊन थांबला की युवराज. फोटो काढतो का? जमल का काढायला इथनं वर? चल युवराज. किल्ल्याचे बांधकाम असंच करणे दाखव ना. बोट असं आहे की बरोबर चालत आणि हा दरवाजा दाखव. हा बेनी दरवाजा आहे. खालचा कोणता दरवाजा? तर तुला माहिती. न कळण्यासारखी वाट आहे. दरवाजा असेल असं कोणाला वाटणार पण नाही. गडाची खरी सुरुवात आता आलेली आहे. आपण फोटो मारे कॅच कर दरवाजाच्या आतील. कचरा उचलले आता तरी झालं पाहिजे व्हिडिओ. रेकॉर्डिंग मधलं फोटो हे करता येतात ना, स्क्रीनशॉट मारता येतात. तरी पण बघ फोटो काढू. आणि सरकार ग्रुपचे कार्यकर्ते स्वच्छता करताना गडावर तोरणागड
आणि अशा पद्धतीने तोरणागडावर सरकार ग्रुपने स्वच्छता केलेली आहे. चला तिकडे करूया का? आणि हा खाली बघू शकता तुम्ही, जो तोरणागडावर येणारा रोड होत आहे, एक स्पष्टपणे बघू शकता. हे बघा, अरे युवराज, हा साईड पण होत आहे. सेल्फी काढतोय. हा जमिनीतून गेलेला मार्ग. आला परत इकडे मागे मोबाईल मला बोला आम्हाला वापरून ठेव मोबाईल. मी रेकॉर्ड थांबू का आता? चालू. एकदम सांभाळून इथून काढी. तू चल तू बघू नको. आपल्याला जायचं आहे ते फक्त अतिशय चढायला अवघड आणि माचीकडे जाणारा अतिशय अवघड रोड. अशा प्रकारे कड्यावरूनच उतरावं लागतं. डेंजरस भाग होता. त्याला उतरता येते का? डेंजर आहे ते. हो. कड्यावरनं जो उतरावं लागतं. स्टॉप करू का रे? स्टॉप कर मी खाली, नाहीतर मोबाईल रेकॉर्डिंग सही. जाण्याच्या मार्गामध्ये पाणी खूप आहे आणि चिखली झालेला आहे. शिवरायांचे मावळे असले चिखलाला आणि पाण्याला घाबरत नाहीत, तर ते पुढे पुढे चालत राहतात. विनू पाटील बिरवले मेरे को बाहेर जाणे होते. हिंदी अगोदर इकडे बघ. निघाला या की इकडे बाहेर. जर माचीवर असलेले पाण्याचे तळे, प्रत्येक माचीवर अशा प्रकारच्या शिवरायांच्या पाण्याचे स्रोत आहेत, जेणेकरून मावळ्यांना तहान लागल्यावर किंवा घोड्यांची सैर झाल्यावर अडचण होऊ नये. पाणी आहे. रेकॉर्डिंग सर तू उलट काढ, मी असं झालं. जाण्याचा मार्ग आहे. आणि या जाण्याच्या मार्गामध्ये पाणी खूप आहे आणि चिखलही झालेला आहे. आणि शिवरायांचे मावळे असले चिखलाला आणि पाण्याला घाबरत नाहीत, तर ते पुढे पुढे चालत राहतात. विनू पाटील बिरवले मेरे को बाहेर जाने तो दो. या मोबाईल मला
अरे कुठं राहिला तिसरा मावळा. जीन्स पॅन्ट घालून येऊ नका. थांबा 2 मिनिट. पावनो एक मोबाईल तरी द्यायचा इकडे. मोबाईल दिलेला आहे तुझ्याकडे. तुझ्याकडे आहे ना बाबा? हा माझ्याकडे आहे. अजून आपल्याला गड पूर्ण फिरायचं आहे. फिरण्याबरोबरच स्वच्छ देखील करायचं आहे. टाक ना पाय. हा चला की. अरे आम्ही रिटर्न आलोय. जार माचीवर असलेले तोरणा किल्ल्याचे बांधकाम पण पाहण्यासारखेच आहे. विविध चौकात आम्हाला पण घेऊन जायचं खाली. नाही इथं संपली खिडकी आहे. पण इथून खाली उतरू ना. तू आमचं घे आम्ही तुझं घेतो. साली क्या बात हुई. चौकात आम्हाला पण घेऊन जायचं. कसरत बडी है भाई. हेच आहे ना अवघड. होय रे. ऐक. आणि सर्वात अवघड असं ठिकाण गडावर जाण्यासाठी. आणि आता आम्ही झुंजार माचीवरून परत दुसऱ्या माचीवर जात आहे. शेपू आणलायस तू. चल चल रे. युवराज काढून चला. जाम आहे ना कधी निसर्गात तिच्या. परश्या काय आणलंस? अरे कुणाच आहे ते? खाली कोणतरी गेला असेल. ये रे परश्या. परश्या ये रे बाबळा. एक नंबर स्टाईलच.
हर हर महादेव. मेंगाई देवीचं मंदिर. दरवाजाला माणसं आहेत का तिथे मागं लांब तुमच्या खाली माणसं येतात तो हा येते थोडी थोडी काय एक दोन. तुमच्या मागं खाली त्या बाजूला गडावर असलेल्या मेंगाई देवीचं मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज की वर जाताना हा चिनला दरवाजा दिसत आहे. आणि बाजूला चिनला दरवाजा. तर आपण आता चिल्ला दरवाजा तिथून आलेलो आहे. नाही, चिल्ला दरवाजावर आलेलो आहे. इकडून कोकणची येणारी वाट म्हणजे कोकण दरवाजाकडून, आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढच्या बाजूला खाली पण जायचं आहे. आणि खाली पण आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे. आणि हा आपण वर बघू शकता हत्तीमाळ बुरुज. आणि हा आहे चिनला दरवाजा. जात आहे बुधला माचीकडे. आत्ताच आम्ही कोकण दरवाजा आणि कुठला रे मित्रांनो, हा दरवाजा कोणता आहे? चिनला दरवाजा पार केलेला आहे. आणि आम्ही आता पुढच्या वाटेने बुधला माचीकडे जात आहे. आणि हे आमचे सहकारी युवराज लाड दिसतोय का? प्रवीण पालांडे दिसतोय का? शिवाजी महाराज की जय. शिवाजी महादेव. जय शिवाजी. जय शिवाजी महादेव. इथून शिवगंगा पाताळगंगा टेकातून जात आहे. आणि आमचे मावळे पुढे निघालेले आहेत, युवराज लाड. आणि आणि हा सर्वात अवघड म्हणजे एकदम पातळ अशी डोंगर रांग आहे. आणि इथे बरेच कमी टुरिस्ट येतात. कोणी इकडे येत नाही. आणि शक्यतो साहसी असेल त्यानेच यावे इकडे. ताकद नाही, ज्याच्या अंगात शिवाजी महाराजांच्या काळातलं रक्त आहे त्यानंच इकडे यायचं. पुढे आपण चालत आल्यानंतर अतिशय घनदाट जंगल आहे, जिथे लोक येण्यास टाळतात. पण आमचा ग्रुप प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. चिनी दरवाजापासून करेक्ट अर्धा ते 1 तास पुढे आल्यानंतर आम्ही इथे समोर अतिशय सुंदर आणि रम्य असे परिसरात आलेलो आहे. तुम्हाला हा पुढे दिसत आहे. आणि हा पाठच्या बाजूला जो दूर अंतरावर दिसत पण नाही आता आपल्याकडे, या समोरच्या डोंगराच्या पाठच्या बाजूला तोरणागड आहे. आणि आपण आता आलेलो आहे इकडे. इथे देखील हे गडाचं एक टोक आहे जे दूर अंतरावर पसरलेलं आहे. इथे गाड्याची बांधकाम दिसतं आपल्याला. इथे आता खाली आपल्याला हा समोर या ठिकाणी तलाव दिसत आहे. आणि समोर हा रम्य परिसर. कोकण दरवाजातून आल्यानंतर हा परिसर. जाताना अतिशय अवघड व सरपटणारी अशी वाट आहे, त्यामुळे जाताना अतिशय काळजी घ्यावी. फुलांनी सजलेला आणि मराठ्यांचं तोरण म्हणून ओळखला जाणारा हा तोरणागड. त्यानंतर असा रम्य परिसर खूप दूरच्या अंतरावर लागतो, पण लोक इथं येतच नाहीत. कारण हा कोकणच्या दरवाजातून निघालेली वाट जणू गडाच्या खाली उतरण्यासारखी वाटते. हा सुंदर असा बुरुज समोर दिसतो. आमचा कोयनानगरचा सरकार ग्रुप गडाच्या प्रत्येक कोण्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि जिथे जिथे घाण आढळेल तिथे स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतो. हा रडतोंडी बुरुज आहे. हा आपण दाखवतोय मी झूम करून. तो आहे रडतोंडी बुरुज. दिशेने आम्ही येत असताना या जंगलातून अशा प्रकारचे ह्या इथे कोणीच येत नाही. आणि इथे हा समोरचा कडा, आणि कड्याच्या समोरच इकडच्या बाजूला जो चित्ता दरवाजा आला जातो. आणि इथे आम्ही जात असताना आम्हाला एक भुयार सापडलेलं आहे, जे भुयार आजपर्यंत कुणीच वर्णन केलेलं नसावं. या भुयाराचे हे आतल्या बाजून भुयाराची बांधकाम दिसते. म्हणजे हा जो आहे हा भाग हा किल्ल्याची बांधणी आहे इकडचा. आणि हा भुयार दिसलेला आहे जो काळानुसार आत खोल भागात भुयार दिसत आहे.
म्हणजेच इथून खालून भुयारी मार्ग असावा असा अंदाज आहे. दरवाजा इकडे मागे कुठं जायचं मांडव दरवाजा कुठे दिसतोय लावाय लावा. नको आत्ताची लोक येत नाही असा जंगली मार्ग आहे. याच इथूनच असा मार्ग आहे आणि इथून खालून आलेलो आहे या जंगलातून. आणि आता आमचं ध्येय पूर्ण झालेलं आहे, तो म्हणजे आम्हाला घावलेला आहे चित्ता दरवाजा. ही वाट देखील तुम्ही बघितली तरी इथं कोणीच येत नसल्याचा आभास होतो. आणि इथं फुलं आणि हा आलेला आहे समोरच दिसलेला हा जाळीमध्ये असलेला चित्ता दरवाजा. पण आम्ही तिथपर्यंत पोहोचणार. खरा आनंद तर आता आम्हाला आताच भेटला, कारण आमच्या अतिशय परिश्रमातून भेटलेला हा चित्ता दरवाजा. बऱ्याच कमी लोकांपैकी आता जी लोक येतात आणि भेट देतात या चित्ता दरवाजात. हा आहे चित्ता दरवाजा. हा दिसणारा निसर्ग, हा चित्ता दरवाजातून जाणारा मार्ग, हा असलेले बुरुज. सरकार ग्रुप कोयना विभाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयनानगर येथील ग्रुप, सरकार ग्रुप आणि युवा संग्राम प्रतिष्ठान यांनी जी मोहीम हातात घेतलेली आहे स्वच्छदुर्ग, त्या अंतर्गत ते पुण्यात वावरत असताना पुण्यातील 4 गड म्हणजे सिंहगड, तोरणागड, राजगड आणि पुरंदर, ते 2 गडावर स्वच्छता मोहीम झाल्यानंतर या 3ऱ्या गडावर सरकार ग्रुपमधले काही मित्रपरिवार आलेले आहे. त्यातीलच मी म्हणजे युवराज लाड, विनायक निंबाळकर आणि कुराडे नावाचा आमचा मित्र. कडून येणारा मार्ग आणि हा किल्ल्यावरचा कोकण दरवाजा. दरवाजासमोर असलेली ही भिंत, दरवाजा आपण जो आलो ना, अशा प्रकारे कोकण दरवाजा. कोकण दरवाजातून खाली आल्यानंतर लागतो. खरं तर कोकण दरवाजातून आल्यानंतर असं वाटतं मार्ग संपला, परंतु त्याच्यानंतर जो काही भाग सपाट लागून पुढे आला जातो तो चिनला दरवाजा. खरं तर गडावर येताना प्रत्येकाने मॅप घेऊनच वर या, त्याशिवाय गडाचे बांधकामही दिसणारच नाही तुम्हाला. समजणार नाही. ही गडामधला सर्कस करू नको. आत जाणारा दरवाजा. Oh no.